नमस्कार. एजो मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचं असा हा व्हिडिओ ठरणार आहे, कारण की महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच SCRT महाराष्ट्राद्वारे एक ऑनलाईन कोर्स आपला सर्वांना करण्यासाठी बंधनकारक करण्यात आलेला आहे. राज्यातील 1ली ते 12वी पर्यंतच्या अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी दीक्षा पोर्टलवरील AI साथी फॉर एज्युकेटर्स शिक्षकांसाठी AI साथी हा जो ऑनलाईन कोर्स आहे हा पूर्ण करण्याबाबत जर आपण बघितलं तर SCRT व कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या सहकार्याने AI साथी फॉर एज्युकेटर्स ऑनलाईन कोर्स विकसित केला असून तो दीक्षा पोर्टलवर उपलब्ध करण्यात आलेला आहे. आता आपण सर्वच जाणतो AI तंत्रज्ञान हे आता सध्या किती मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि त्याचा वापर आपल्याला आपल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये किंवा आपल्याला रोजच्या दैनंदिन अध्यापनामध्ये कसं करता येईल याच्यासाठी आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. हा संपूर्ण प्रशिक्षण हे 4 तासांचे असणार आहे. या कोर्ससाठी दिनांक 31 ऑगस्ट 2026 पर्यंत प्रवेश करता येणार असून पूर्ण करण्यासाठी मात्र 30 सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. तुम्ही थोड्या कालावधीने सुद्धा हा कोर्स पूर्ण करू शकता. समजा आज 1 तास केला, उद्या 1 तास करा, अशा पद्धतीने. मात्र नोंदणीची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट आणि ती पूर्ण करण्याची अंतिम तारीख ही 30 सप्टेंबर असणार आहे. सर्व आवश्यक अशा त्या सूचना देण्यात आलेल्या असून 1ली ते 12वी पर्यंतच्या अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षकांनी विहित कालावधीमध्ये कोर्स पूर्ण करून अंतिम मुदतीपूर्व कोर्स पूर्ण करतील याबाबत आश्वासक कार्यवाही करावी अशी अपेक्षा SCRT कडून करण्यात आलेली आहे. आता सविस्तरपणे आपण बघूया की हा कोर्स कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायचा आहे. दीक्षा पोर्टलवर एक डेमोच्या माध्यमातून आपण आता ते बघणार आहोत. बघा, स्क्रीनवर आपण जसं बघत आहोत त्याप्रमाणे आपल्याला दीक्षा पोर्टल या चॅनलवर किंवा दीक्षा हे जे ॲप आहे हे आपण सर्वांनी यापूर्वी देखील यावर कोर्स केलेले आहे. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. दीक्षा ॲपवर आपण क्लिक केल्यानंतर ते अशा पद्धतीने आपल्याला उघडताना या ठिकाणी दिसेल. उघडल्यानंतर कदाचित तुमचे अकाउंट असणार आहे, नसेल तर त्या पद्धतीने आपल्याला ईमेल ID पासवर्ड टाकून किंवा पासवर्ड वगैरे माहिती नसेल तर मात्र किंवा तुमचं जे गुगल अकाउंट असतं मोबाईलचं, म्हणजेच तुमचा जो फोन आहे तो एका ईमेलला रजिस्टर्ड असणार आहे, त्या पद्धतीने जरी आपण क्लिक केलं तर आपण त्यामध्ये जाऊ शकतो. बघा, या ठिकाणी आपल्याला तुमचं नाव या ठिकाणी आलेलं दिसेल. त्यानंतर वेलकम केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी मध्ये गेल्यानंतर लँग्वेज जी आहे ती तुम्ही मराठी करून घेऊ शकता किंवा इंग्लिश असेल तर इंग्लिश, तुम्हाला ज्या भाषेमध्ये कन्व्हिनियंट असेल त्यामध्ये तुम्हाला तो बदल असा योग्य तो करून घ्यायचा आहे. स्क्रीनवर आपण अशा पद्धतीने बघू शकता. तुम्हाला तुमचं जे लर्निंग आहे म्हणजे याआधी तुम्ही केलेले कोर्स तुम्हाला त्या ठिकाणी माय लर्निंग या टॅबमध्ये बघायला मिळतील. खालच्या बाजूला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला अशा पद्धतीने सर्व माहिती समोर येताना आपल्याला दिसेल. नीट आपण जर बघितलं तर खालच्या कोपऱ्यावर आपण क्लिक केल्यानंतर इथं माय लर्निंग्समध्ये किंवा आपलं जे काही कोर्स डिटेल्स आहे त्या सर्व आपल्याला या ठिकाणी दिसायला सुरुवात होईल. आपल्याला मात्र आता जो कोर्स आपल्याला करायचा आहे तो आपल्याला वरच्या बाजूला करता येईल. या ठिकाणी तुम्ही किती तासाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे सध्याच्या शैक्षणिक वर्षात हे तुम्हाला या ठिकाणी तासागणिक दिसणार आहे. आपण सर्वच जण जाणतो आपल्याला वर्षभरामध्ये 50 तासांचं ट्रेनिंग करणं बंधनकारक करण्यात आलेलं असल्याने हे प्रत्येक कोर्स आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. वरच्या बाजूला बघा सर्च बार आपल्याला या ठिकाणी दिसतोय. त्या सर्च बारमध्ये आपल्याला जायचं आहे आणि AI साथी फॉर एज्युकेटर्स असं इंग्लिशमध्ये आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं आहे. बघा, आपण अशा पद्धतीने या ठिकाणी टाईप करणार आहोत. हे टाईप केल्यानंतर आपण सर्च बार जो आहे त्याला जर आपण ओपन केलं तर या ठिकाणी असं मेसेज येतोय की नो कोर्सेस फाउंड मॅचिंग विथ AI साथी फॉर एज्युकेटर्स, ट्राय डिफरंट कीवर्ड्स ऑर चेक युअर स्पेलिंग. म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी स्पेलिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल किंवा काय, तर काळजी नसावी. आपल्या सर्क्युलरमध्ये म्हणा किंवा आपल्याला जे काही दीक्षाची जी काही साईट आहे म्हणजे ह्या कोर्स संदर्भातले आपल्याला एक URL एक साईट आपल्याला देण्यात आलेली, ती साईट आपल्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल. त्याच्यावर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही थेट त्या कोर्सवर जाणार आहात. जसं की मी आत्ता क्लिक केलं आणि तिथं पोहोचलेलो आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सर्व प्रकारचे
जे काही मॉड्यूल्स आहे किंवा जे काही डिटेल्स आहे ते तुम्हाला समोर दिसेल. बॅच डिटेल्स आपल्याला समोर दिसतील. ते क्लिक केल्यानंतर तुमची बॅच जी आहे त्या बॅचच्या दरम्यान तुम्हाला तो कोर्स पूर्ण करायचा आहे. खाली बघू शकता तुम्ही सर्व प्रकारच्या डिटेल या ठिकाणी दिलेल्या आहेत. ते बघितल्यानंतर आपल्याला मात्र खाली सबमिट नाऊवर आपण जर क्लिक केलं तर आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये जाता येते. एनरोल करायचं आहे आपल्याला स्वतःला. एनरोल केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने समोर जो काही आपला कोर्स आहे तो अशा पद्धतीने दिसायला लागेल. शिक्षकांसाठी AI साथी. बघा त्याचं नाव मराठीमध्ये दिलेलं असल्याने आपण AI फॉर एज्युकेटर शोधत होतो तर ते आपल्याला सापडलं नाही. तुम्ही शिक्षकांसाठी AI साथी असं टाकलं तर सापडेल, किंवा तुम्ही जर डायरेक्ट लिंक थ्रू गेलात, लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये आपण दिलेली आहे. नीट बघू शकतो आपण. याच्यामध्ये गेल्यानंतर वेगवेगळे जे काही मॉड्यूल्स म्हणता येईल किंवा जे काही भाग आपल्याला या ठिकाणी चॅप्टर्स दिलेले आहे ते संपूर्ण चॅप्टर आपल्याला एक 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 करून पूर्ण करायचे आहे. सर्वप्रथम चॅप्टर असणार आहे परिचयाचा. पहिला चॅप्टर पूर्ण केल्याशिवाय पुढच्या चॅप्टरवर आपल्याला जाता येणार नाही. बघू शकताय तुम्ही या ठिकाणी मशीन लर्निंग आहे, AI सर्वत्र आहे, त्यानंतर परिचय आहे, मूल्यांकन आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला एक टेस्टसुद्धा यामध्ये द्यावी लागणार आहे. टेस्ट देत असताना आपण जे काही अध्ययन केलेलं आहे त्या अध्ययनाचं संपूर्ण या ठिकाणी आपल्याला उपयोग करून सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं या ठिकाणी द्यायची आहेत. अडचणी देखील काही जणांना भेडसावू शकतात. तर तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये अवश्य मेन्शन करा. बघू शकतो आपण असे विविध असे चॅप्टर्स याच्यामध्ये आहेत, विविध टॉपिक याच्यामध्ये आहे. आणि शेवटी बघू शकता आपण अंतिम मूल्यांकन. जे मूल्यांकन आहे आता परिचय टॅबमध्ये पुन्हा आपल्याला 3 ते 4 छोटे छोटे व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी दिसतात. ते पूर्ण करायचे. अत्यंत दर्जेदार असा हा कोर्स आहे आणि पूर्णपणे फ्री कोर्स आहे. आपण जर बाहेर AI शिकायला गेलो तर कमीत कमी काही हजारांमध्ये याची सध्या फीस आहे, आणि आपल्याला मात्र शासनाने हा कोर्स मोफतमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. आपण बघू शकतो अशा प्रकारचे काही व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील. हे केल्यानंतर आपल्याला शेवटचा जो टप्पा असणार आहे तो अंतिम मूल्यांकनाचा असणार आहे. अंतिम मूल्यांकन केल्यानंतर आपल्याला एक प्रमाणपत्र प्राप्त होईल. कदाचित असंही होऊ शकतं हा SCERT कडून पत्र आलेलं असल्याने सर्व केंद्रावर किंवा सर्वच पंचायत समितीमार्फत या कोर्सच्या सर्टिफिकेटची मागणी केली जाऊ शकते. त्याच्यामुळं सर्वांना हा कोर्स अनिवार्य असणार आहे. आणि हा कोर्स अत्यंत दर्जेदार आहे. नक्कीच याचा वापर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, मग व्हिडिओ तयार करणं असेल किंवा प्रश्नोत्तर कसे काढायचे किंवा आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला याची मदतच होणार आहे. आणि अशा पद्धतीने जे काही कोर्स जर कंप्लीट आपला झाला तर या ठिकाणी टक्केवारीसुद्धा दिसणार आहे. तुम्ही जर काही भाग पूर्ण केला तर आपल्याला तेवढा भाग पूर्ण झाला असं या ठिकाणी दिसून येईल. आणि 100% ज्यावेळेस होईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्टिफिकेट आपल्याला डाउनलोड करता येणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा. आणि काही अडचणी असतील तर कमेंट सेक्शनमध्ये अवश्य मेन्शन करा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, कारण की खूप सारे व्हिडिओ आपले शिक्षण संबंधी या ठिकाणी येत असतात. धन्यवाद.